हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आम्ही चाललो आहे रत्नागिरीतला टेंबे या गावामध्ये. तिकडे मिस्टरांची मावशी राहते आणि त्यांचंच रिसॉर्ट आहे टेम्बो ॲग्रो रिसॉर्ट. तर तिकडे सुद्धा जाणार आहे. मुलांना जरा एन्जॉय करू दे म्हटलं आणि तुम्हाला रिसॉर्टची माहिती कळू दे ह्याच्यासाठी. खूप सुंदर रिसॉर्ट बांधलेला आहे स्वतःच्या जागेमध्ये, सविस्तर मस्त मोठं रिसॉर्ट आहे. तर चला बघूया. टेम्बो ॲग्रो रिसॉर्ट आणि टेम्बो ॲग्रो टुरिझम हे रत्नागिरी स्टेशनपासून 9 किलोमीटर अंतराच्या टेंबे या गावामध्ये आहे. हे मिस्टरांच्या मावस भावाचंच आहे, त्याच्यामुळे घरातलंच आहे आणि एकदम रिझनेबल भावामध्ये आहे. टेंबे गाव हेच खूप निसर्गरम्य आहे. तुम्ही बघा, आधी आम्ही गावामध्ये जाणार आहोत, मावशींना भेटणार आहोत, मग रिसॉर्टवरती जाणार आहोत. थोडंसं म्हणजे आधी आम्ही गावात जातोय कारण मावशींना भेटणं खूप गरजेचं आहे. खूप वर्षानंतर आलीये मी, तर मावशींना भेटून मग आम्ही जाणार आहोत टेम्बो ॲग्रो रिसॉर्ट मध्ये. तुम्हाला खूप सविस्तर प्रकारे गाव सुद्धा दाखवते आणि टेम्बो ॲग्रो रिसॉर्ट सुद्धा दाखवते. खूप छान निसर्गरम्य गाव आहे. बघा, झाडं तर खूप सुंदर आहेत. माळं आणि फणसाची आंब्याची झाडं बघूनच आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आपला जो पूर्ण थकवा आहे तो निघून जातो. तर चला आता आपण टेंबे गाव बघूया आणि मग बघूया टेंबे ॲग्रो रिसॉर्ट टुरिझम. ओके. फणस बघा कोकणात, बाबू कशी फणसच झाडाला. अजून 15-20 दिवस आधी आलो असतो तर आंबेच आंबे, काजूच काजू दिसले असते, कारण यांची सुद्धा खूप मोठी बाग आहे आंब्याची, काजूची, रातांब्यांची. पण आम्हाला जरा उशीर झालेला असल्यामुळे फक्त फणसच दिसत आहेत. असो, चला बघा किती छान फणस आहेत. एकदम झाडाच्या बुंद्यापासून ते शेंड्यापर्यंत फणस आहेत. बापरे, हे कोकणातच बघायला मिळेल. आणि बघा समोर पण बघा, समोरच्या झाडाला वरपासून खालपर्यंत फणस आहेत. आणि बघा ना, हे घर हे ते तुळशी वृंदावन किती छान वाटतं. एकदम मस्त झाडा झुडपामध्ये खूप सुंदर वाटतं. चला मावशीकडे जाऊया. मिरचीचं झाड आहे, रेड कलरची मिरची. इकडे आहे बघ ना. तर इकडे बघा, उन्हाळ्याच्या सुट्टीतला कोकणातला हा स्पेशल पाहुणचार म्हणजे आंबा. म्हणजे कोकणात तुम्ही या सीझनला जर गेलात ना, सगळीकडे तुम्हाला आंबेच खायला मिळतील. सगळेजण चहा कॉफी काही देत नाही, आंबेच मिळतात खायला. खूप मस्त वाटतं. असा पाहुणचार कोकणातच मिळतो, आपल्याकडे नाही मिळू शकत. खूप मस्त. मावशीने पण आंबे दिले कापून छान. होय, त्यांच्याकडे पण तशा कलरची मस्त जास्वंद आहे ना, पुढच्या घराच्या इथे गुलाबी कलरची भरपूर आहे. हे पण छान वाटते. होय, नाही ती घेऊन आली आहे, म्हणजे लॅपटॉप घेऊन आली आहे, घरी करते. तिथं पहिलं करायचं भाजीपाला जरा. आता कोण आहे का, ते गेलं तर आता सगळं झालं. हो ना, मग एकटीला काय होतंय, एकटं काय मारतं मला नाही. बरोबर. हो सुप्रिया, काय आहेस कुठं ग? तर चला, मिस्टरांची गाडी आता निघाली आहे मुलांना घेऊन रिसॉर्ट वरती. आम्ही सुद्धा तिकडेच जाणार आहे. मावशींना भेटून झालेला आहे, आता जाऊया रिसॉर्ट वरती. बाबू आवाज दे आईला. बाय बाय कर. नाही, गाडी खाली ठेवली लागेल, सांगू शकत नाही. काम असेल काय, मला पण आलं आणि तसंच गेला. या चालू काय गाडी. हा आलो. जाऊ बा. बाय बाय. चला मग मावशी, मावशी चला. वंस रस्ता दाखवत आहेत, कुठे जायचंय ते. का वंस कुठे चालले, कुठे चालले? लाकडाला. एवढा चांगला ड्रेस घालून, त्या दिवशी जीन्स घालून झाला, लाकडाला ड्रेस घालून चालल्यात.
तिथली खूप सुंदर आहे बघ, पिंक पिंक आहे, मस्त एकदम. कुकुवा कुकुवा. मस्त वाटते ना, पिंक कलरची छान आहे. माड आंबे बघा, आंबे कोकणात रस्त्याने आंबे पडले. काल खूप वारा पाऊस झाल्यामुळे सगळीकडे आंबे पडलेत झाडाचे, जे उरले सुरलेले असतील ते. तर चला आता आपण पोहोचलो आहे टेम्बो ॲग्रो रिसॉर्ट, जे आहे संदीप साळवी यांचं. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नंबर तिकडे दिलेला आहे, मी सुद्धा स्क्रीनवरती देणारच आहे. तर जाऊया आता आपण टेम्बो ॲग्रो रिसॉर्टमध्ये, बघूया रिसॉर्ट कसं आहे. छानशी एंट्री आहे बघा, मस्त वाटतंय. चला, असं पूर्ण सगळं चिऱ्याचं बांधकाम आहे, दिसत असेल तुम्हाला. चिऱ्याच्या दगडांचं बांधकाम आहे. सुंदर लाईट्स पण लावल्यात, पण त्या संध्याकाळी आल्यानंतर छान वाटतील. आता दिवसाचं तर लाईट्स लावू शकत नाही. असं छान आहे बघा, सुंदर झाडं लावलेली आहेत, सुद्धा छान आले. पाऊस येऊन गेलाय त्याच्यामुळे ते अशी झालेत. इकडे पण छान पाम ट्री लावलेले आहेत, मस्त. इकडे मँगो ट्री आहे, पाम ट्री मस्त लावलेत लाईन मध्ये भरपूर सारे. छान गार्डन केलं आहे, सुंदर वाटते. त्यांची स्वतःची जागा होती, बाग होती. संदीप साळवी म्हणून ह्यांच्या मिस्टरांच्या मावशीचा मुलगा आहे, त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आमची गाडी सुद्धा इकडे पार्क झालेली आहे. वाव, सुंदर येलो कलरची फुलं आहेत, छान वाटतात. हे छान राहण्यासाठी छोटे छोटे रूम सुद्धा केलेले आहेत, AC रूम आहेत, झोका सुद्धा आहे. खूप सुंदर फुलं आहेत, वेगळीच आहेत, मी पहिल्यांदाच पाहिलेत ही फुलं, छानच. पुढे जाऊया. तर इकडे आहे रिसेप्शन, तुम्ही तिकडे जाऊन तुमची बुकिंग करू शकता. इकडे राहण्या खाण्याची सगळी सोय आहे. आणि मेन म्हणजे कोकणातलं स्पेशल कोंबडी वडे सुद्धा इकडे मिळतात. खूप सुंदर चव आहे इथल्या जेवणाची, नक्की ट्राय करा. एन्जॉय चालू आहे मुलांचं. मजा आहे रे तुमची. बेबा कसं वाटतंय? किया उडी मारून दाखव, डॅडी काय बोलतात बघ. मजा येते का रे बिट्टू? खूप मजा येते. होय रे. ही खायची पानं आहेत काय ग? हो, खाऊची पानं, मस्त सुंदर वेल आहे. किती झालंय बघ, न्यायला पाहिजे ना ग दीपिका. छान ना. तिला काय माहिती मग ती. आम्ही आजच आलो. छान लावले ना असं हे ग्रीन. तर बघा, असं खूप मोठं स्विमिंग पूल आहे, ज्याच्यामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा सोय आहे एक साईडला, आणि एक साईडला मोठ्या माणसांसाठी सोय आहे. आणि इकडे छान असं गवत लावलेलं आहे, छान ग्रीनरी आहे, मस्त असं चेक्स मध्ये लावलेलं आहे, एक लादी एक ग्रीन, असं मस्त छान वाटतंय. इकडे बघा बेसिंग आहे, वॉश बेसिंग, सुंदर आहे ना, एकदम छान शेपमध्ये होतं, मला खूप आवडलं. आणि इकडे पूर्ण त्यांची बाग आहे, जिकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, फळांची, फुलांची, नारळ, आंबा, काजू, पेरू, चिकू, असे सगळ्या प्रकारची झाडं आहेत इकडे. आणि इकडे बघा ना, झाडाझुडपांमध्ये बसलेलं एक घर आहे, खूप सुंदर वाटतंय ना, मला खूप आवडलं हे घर. एकदम झाडांच्या मधोमध सेंटरला आहे. ही अशी हिरवळ झाडी, माडं आणि त्याच्यामध्ये घर, हे कोकणातच बघायला मिळू शकतं. खूप छान वाटतं, एकदम मस्त. तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट करा. क्या खेलेगी? छान लगता है. मजा आ रहा है क्या? ओ सेलिब्रिटी, मजा आ रहा है क्या? मजा आ रहा है. चलो अभी, चलो घर चल रे. चला तिकडे मामा आजोबा वाट बघतायत. काय झालं
का बेबी? कपडे ओले करशील बाय. इकडे छान छान असे झोके सुद्धा लावलेले आहेत. तुम्ही संध्याकाळचं असं छान शांत बसून चहा पिऊ शकता. खूप मस्त वाटतं ना असं निसर्गामध्ये येऊन बसायचं. एकदम छान हिरवीगार झाडी बाजूला, खूप मस्त वाटतं. छानपैकी बस बस व्यवस्थित बस. सोने का है किधर? पीछे सर के बैठो. हाँ झूलो अभी. भाऊ तू गप्प बस ना, तिला झुलू दे ना. झुलो तिच्या बाजूला बस. चलो अभी वो वेट कर रहे हैं हम लोगों का. चलो हो गया झूल के. चलो अभी. हाँ झुलो झुलो. तर इकडे नाईट पार्टीसाठी सोय केलेली आहे बघा. मध्ये तुम्ही आग लावू शकता आणि साईडला बसू शकता. बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे. छान मस्त आग लावून गाणे गात तुम्ही तुमची रात्र एन्जॉय करू शकता. टेम्बो एग्रो रिसॉर्ट अँड टेम्बो एग्रो टुरिझम हे संदीप साळवी यांचं आहे. वरती स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. तर या विकेंडला नक्की व्हिजिट करा आणि तुमचा हॉलिडेज टाइम जो आहे तो निसर्गरम्य वातावरणात स्पेंड करा. पूर्ण आठवड्याभराचा थकवा दूर होऊन जाईल. खूप फ्रेश होऊन तुम्ही इथून जाल आणि जाताना खूप साऱ्या आठवणी घेऊन जाल. कारण खूप आईस स्पेस मोठ्या जागेमध्ये हे टेम्बो एग्रो रिसॉर्ट बांधलेलं आहे. एक स्वतःच्या मालकीची जागा आहे. खूप छान स्वच्छता आहे. AC नॉन AC दोन्ही रूम आहेत. जेवणाची सुद्धा सोय खूप छान आहे. मेन म्हणजे इथे कोंबडी वडे स्पेशल आहेत आणि आपुलकीची कोकणातली माणसं आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान तुमचा टाइम जाईल आणि तुम्हाला इथे खूप छान आठवणी जमा करता येतील. पुन्हा यावंसे वाटेल. तर नक्की व्हिजिट करा. आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि इकडे व्हिजिट करा. आणि खूप वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण भेटू पुन्हा अशाच एक नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.